थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन खरेदी विक्रीला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून व्यवहाराला स्थगिती। सरकार 299 कोटी रुपयांना खरेदी करत होतं कारखान्याची जमीन महसूल विभागाची परवानगी घेतली नसल्यामुळे दिली स्थगिती। धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस द्या। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गोंदिया मतदारसंघाचे भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांची मागणी। सांगलीच्या जत तालुक्यामधल्या संख हा वेगळा तालुका जाहीर करा। संखमधल्या ग्रामस्थांचं बेमुदत आमरण उपोषण। संखमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नागरिकांचं आंदोलन। राजउंद्रीवरून झाडांचा दुसरा ट्रक नाशिकमध्ये दाखल। वड, पिंपळ, निंब यासह देशी झाडांचा समावेश। तपोवन वृक्षतोडीला विरोध असताना नाशिक शहरामध्ये झाडे लावण्याचा निर्णय। वाशीमध्ये युरिया खत उपलब्ध असताना कृषी केंद्र चालकांची खत विक्रीसाठी टाळाटाळ। जिल्हास्तरीय गुण नियंत्रण पथकाची कारवाई। 2300 मेट्रिक टन खत उपलब्ध झाल्यानंतरही दुकानं ठेवली होती बंद। गोंदिया जिल्ह्यामधल्या देवरी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत। सालई, अब्दुलटोला, चिचगड मार्गावर आढळला बिबट्या। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधल्या किनी गावामध्ये बिबट्यांची दहशत। आज तिसरा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये बंद। किनी गावामध्ये एका वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला होता। बिबट्यासाठी पिंजरा लावला। बिबट्या पिंजऱ्याच्या समोरही गेला, पण पिंजऱ्यात न जाताच तो माघारी परतला। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधल्या किनी गावाची घटना। बिबट्याचं हे दृश्य वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। अहिल्यानगरच्या पारनेरमधल्या पिंपळी गवडी गावामध्ये चौथा बिबट्या। वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद। आतापर्यंत पारनेर तालुक्यामध्ये 4 बिबटे जेरबंद करण्यामध्ये यश आलंय। नाशिकच्या मालेगावच्या खाकुर्डीमध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडलाय। अन्न पाण्याच्या शोधामध्ये निघालेला बिबट्या विहिरीमध्ये पडलाय। बिबट्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थांसह वन विभागाकडून प्रयत्न सुरू। भंडाऱ्याच्या टेकेपार खुटसावरी मार्गावर दिवसाढवळ्या वाघाचा वावर। रस्त्यावरून फेरफटका मारत असल्याचं वाहन धारकाच्या मोबाईलमध्ये कैद। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या चंदगडच्या पार्ले भागामध्ये अण्णा नावाच्या हत्तीचा वावर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हत्तीवर वन विभागाची नजर। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना संत्रा बागेवर फिरवला जेसीबी। हिंगोलीच्या पुसेगाव शिवारामधल्या शेतकऱ्याचा निर्णय। वातावरणातील बदलामुळे फळबागेतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये। गिरणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। गिरणा धरणाचे दरवाजे एक वक्रद्वार 20 सेंटीमीटरनं उघडलं। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं उपोषण। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जामर बसवण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। उपोषणामध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारही सहभागी। वाशीमध्ये 16 बंडखोरांवर भाजपची कठोर कारवाई। बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा निर्णय। पुण्यामध्ये भाजपची उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होण्याची शक्यता। 165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार। 125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। अकोला शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार। महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेमधील गटनेते राजेश मिश्रा यांच्यासह 4 नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार। भाजप 55 जागांवर उमेदवार देणार असल्याची जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर यांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी। 2500 इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। आजपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। नाशिकच्या चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा। अपक्ष उमेदवार राजाभाऊ अहिरे अंथरुण गोधडीसह स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून। अकोल्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांसह एकही कार्यकर्ता नाही। उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या बंदोबस्तावरच विश्वास। स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त।
मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय पक्षप्रवेश. कोकणामध्ये एकही धरण पूर्ण नाही. कोकणातील धरणांवरून निलेश राणे आक्रमक. कोकणातील धरणं वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत, राणेंची माहिती. जत तालुक्याला देवभूमी घोषित करा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची लक्षवेधी. धार्मिक पर्यटनासाठी विशेष निधी देण्याची मागणी. राज्यामधल्या सार्वजनिक विभागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था. रस्त्यांच्या गुणवत्ता तपासासाठी एसओपी तयार करा. आमदार अनुराधा चव्हाण यांची लक्षवेधीद्वारे मागणी. सभागृहाच्या कामकाजात बहुजन समाज, अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना स्थान मिळत नाही. राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित व्यक्त केली आहे खंत. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी करणार 3,000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ. आचारसंहितेपूर्वी उद्घाटन करून कामाला सुरुवात होणार. मुंबई गोवा महामार्गावर अपघात. कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची कंटेनरला धडक. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती. कोलाड जवळच्या पुई या गावाजवळची घटना. भंडाऱ्याच्या तुमसरमधील सीतेपारमध्ये मुरुम वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीवरून जाणाऱ्या आई आणि मुलाला धडक. अपघातात आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. ठाण्यामधल्या आठगाव रेल्वे स्थानकावर अपघात. जुने तिकीट कार्यालय पाडताना कामगारांवर शिडी कोसळली. अपघातात एका कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी. पालघरमध्ये राज्य परिवहन महामंडळाचा गलथान कारभार. धावत्या बसचे मागचे दोन्ही टायर निखळले. बस 30 ते 40 मीटरपर्यंत घसरत गेल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सांगलीच्या उरुण ईश्वरपूरमध्ये हॉकी स्पर्धेच्या मैदानामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वादाबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नाही. यवतमाळच्या अवधूतवाडी ठाणेदाराला 1 लाखांची लाच घेताना अटक. 3 लाखांची मागणी. अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच एसीबीची कारवाई. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधल्या फरार असलेल्या माजी नगरसेवक किसन तापकीर याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई. सरोलीमधल्या एका व्यावसायिकाची हत्या केल्याचा होता गुन्हा. तापकीरसह 6 जणांवर कारवाई. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी ठोकली धूम. ओझर गावामध्ये मध्यरात्री 3 वाजता रंगला चोर पोलिसाचा सामना. एका घरामध्ये चोरटे घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल. भंडाऱ्यामध्ये कोयता गँगची दहशत. कोंढा गावामध्ये एका व्यापाऱ्याला कोयत्याचं धाक दाखवून लुटलं. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गोंदियामध्ये विविध भागांमधून मोटारसायकल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 2 आरोपींकडून 16 मोटारसायकली जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नवी मुंबईच्या नेरूळ येथील महानगरपालिका रुग्णालयाच्या टेरेसवर दारू पार्टी. रुग्णालयामधील सुरक्षारक्षक सुधीर कांबळेची भरदिवसा दारू पार्टी. ऑन ड्युटी दारू पार्टी केल्यानं गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये 2 वाहनांसह 19,53,000चा गुटखा जप्त. कारवाईमध्ये 5 जणांना अटक. एलसीबी पथकाची कारवाई. आदिलाबाद येथून खरेदी केलेला सुगंधित पान मसाला गुटखा. नाशिकच्या मालेगावमधील अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर पोलिसांनी मालकासह 3 ताब्यात घेतलंय. अहिल्यानगरच्या बोल्लेगाव मधल्या बालाजीनगर परिसरामध्ये धारदार शस्त्रानं वार करून महिलेची हत्या. अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल. हत्येच्या कारणाचा आणि आरोपीचा शोध सुरू. वाशिमच्या मालेगावात शिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य. जाब विचारायला गेलेल्या नातेवाईकांवर शिक्षकाकडून जीवघेणा हल्ला. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी अटकेत. कोल्हापुरातून 51,000ची खास चप्पल इटलीला रवाना. राजेंद्र शिंदे या कारागिराकडून चप्पल तयार. शिंदेंकडून 3 महिने काम करून अतिशय नाजूक नक्षीकाम असलेली वैशिष्ट्यपूर्ण चप्पल तयार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज वंदे मातरम उद्यानाचं लोकार्पण होणार. नागपूर महापालिकेकडून वंदे मातरम उद्यानाद्वारे 21 परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याला सलाम. दिल्लीमधल्या इंडिया गेटची प्रतिकात्मक प्रतिकृती. दिव्यांग उमेदवारांना मिळणार पसंतीचं परीक्षा केंद्र. केंद्रीय लोकसेवा आयोगाची घोषणा.
दिव्यांगांना अधिकाधिक यूपीएससीच्या परीक्षांना बसता यावं या उद्देशाने निर्णय। परभणीमधल्या कथित जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती आणि कर्ज वाटपाची होणार चौकशी। विधिमंडळ अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांची लक्षवेधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।